महत्त्वाची बातमी आहे। मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा भाजप उभाच आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात। गोपीनाथ मुंडेंनी भाजप उभा केल्याचं देखील पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्यात। मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील। इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते। लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे। की काही समाजाने वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले, कितपत त्यांना यश मिळालं त्याचा लेखाजोखा त्यांनी घ्यावा। पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल, पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही। पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं।